लाभले त्याबद्दल विनोद जिगवळी तसेच लक्ष्मण जिगवळी यांचे सुद्धा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. मान्य श्री लाख्यादादा गोवारी आणि मान्य श्री योगेशजी अडल यांचे सुद्धा आम्ही खूप खूप आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. मान्य श्री म्हात्रे क्रेन सर्व्हिसचे मालक राजूभाई आणि दिनेशभाई म्हात्रे यांच्या माध्यमातून सुद्धा मुलाचं आर्थिक सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. यांचे सुद्धा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. त्यानंतर कमलाकरजी बिस्तूर जाधव साहेब, माजी सरपंच देवदळ, मान्य श्री रत्नाकरजी सावंत सावंतपाडा, मान्य श्री शाहिदभाई अन्सारी यांच्या माध्यमातून सुद्धा मुलाचं सहकार्य आणि SH एंटरप्राइजेस हजरतजी शेख आणि संजयजी म्हात्रे यांच्या माध्यमातून मुलाचं सहकार्य हे आपल्याला लाभलेलं आहे. तसेच मैदानासाठी जे मैदान ज्यांच्या माध्यमातून बनवलं गेलं ते सन्मान्य से नूरबाई शेख यांचे सुद्धा आम्ही खूप आभार व्यक्त करतोय. नूरा मामूंचे सुद्धा खूप खूप आभार. त्या चला आपण मॅचला या ठिकाणी सुरुवात करतो आणि राहिलेले जे सन्मान्य मान्यवर आहेत या षटकानंतर आपण नक्कीच तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. तर अतुल आलाय, ज्याचं हे घरचं मैदान आहे असं सांगायला काहीच हरकत नाही आहे. कारण जर आपण पाहिलं या मैदानावरती अतुल याची जी कामगिरी आहे ती सरस आहे. मागील मॅचमध्ये सुद्धा आपण पाहतोय की 8 चेंडूमध्ये त्याने 30-35 धावांपेक्षा जास्त धावा मला वाटते बनवल्या होत्या. थोडंसं लक्ष नव्हतं माझं त्या स्कोअरवरती. मात्र आता अतुल याची जर लेखाजोखा जर आपण पाहिला अतुल याचा तर चांगली गोलंदाजी तो करत असतो नेहमी. आणि आता आपण पाहू शकता तर त्याच्या समोर आहे सचिन कवळे. क्लास वर्सेस क्लास या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट आर्म आणि या ठिकाणी आपण पाहू शकता परफेक्ट यॉर्क लेनचा चेंडू होता. मात्र दिशा थोडीशी बाहेर होती. इम्पॅक्ट जर आपण पाहिला पंचांच्या नजरेत तर नक्कीच बाहेर होता आणि भरपूर बाहेर होता. कारण ज्या पद्धतीने अपील झाले सफळ झाला होता आणि ज्या पद्धतीने वेगवान चेंडू भन्नाट वेगाचा चेंडू जिथपर्यंत जाऊन आदळला. मात्र फलंदाजाचं नक्कीच थोडंसं नशीब होतं का तो यष्टांच्या बाहेर उभा होता. राहुल त्यानं गोलंदाजी लेफ्ट इज ऑलवेज राईट इन क्रिकेट असं म्हटलं गेलं आहे. आणि हे लेफ्ट जे गोलंदाज असतात ते उजव्या हाताच्या फलंदाजांना थोडंसं नक्कीच प्रश्नचिन्ह उभं करत असतात. लॉर फुल टॉस म्हणून मी म्हटलं होतं की क्लास वर्सेस क्लास. इथे दोन्ही संघांकडे क्लासिक खेळाडू आपण पाहतोय. राकेश याला तुम्ही जर पाहिलं त्याच्याकडे जास्त काय तो दिखावा करत नसतो. मात्र त्याचे जे कॅल्क्युलेटेड रिस्की शॉट जे असतात ते संघाला नेहमी तारतात. आणि सचिन कवले हा दिवार म्हणून ओळखला जातो या कामन संघाची. तर ती दिवार या ठिकाणी भेदावी लागेल. बघा अतुल टू सचिन. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. चेंडूच्या खाली शतरक्षक वैभव आणि या ठिकाणी आपण पाहू शकता काव कोण क्षेत्रामध्ये सचिन याला झेल चित करवला गेलाय अतुल याच्या माध्यमातून. आणि नक्कीच झेल घेतलाय तो वैभव याच्या माध्यमातून. फलंदाज बाद राकेश. तर माफ करा इथे राकेश नाही सचिन बाद झालाय. आणि सचिन याने हा फटका खेळला होता. नव्यानं आलाय आदित्य बरफ. त्याला आदी या नावाने खास करून कामांमध्ये ओळखलं जातं. आदित्य बरफ यांचा जर विचार केला तर अनंत बरफ कामनचा एक उत्कृष्ट असा क्रिकेटर. त्यांची नक्कीच आठवण या ठिकाणी काढावी लागेल. कारण की ज्या पद्धतीनं ते खेळायचे सध्या क्रिकेटपासून थोडेसे दूर आहेत, लांब आहेत. मात्र आपण पाहतोय की उत्कृष्ट असा खेळ करणारा आणि या विभागातील आदिवासी समाजातील पहिला तलाठी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं तर नक्कीच अनंत बरफ यांचे सुपुत्र आदित्य बरफ. ओ जबरदस्त बॉल. क्या बात आहे. परफेक्ट यॉर्कर या ठिकाणी त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय. ब्रह्मास्त्र क्रिकेटचं वापरलाय आणि त्या ब्रह्मास्त्राला उत्तर नव्हतं आदित्याच्याकडे. जबरदस्त गोलंदाजी. ज्या पद्धतीने आपण पाहतोय रिप्लेच्या माध्यमातून बघा कशा पद्धतीने दर्शवलं गेलंय की आता आलाय नव्यानं आलाय आणि त्यासाठी सरप्राईज असेल. आदित्य बरफ 0चा चष्मा करून इथे घालून तो बाद झाला असं म्हणावं लागेल. बघा रिप्लेच्या माध्यमातून अतुल याचा वेग आज भन्नाट वेगानं तो चेंडू हाताळताना आणि जास्तीत जास्त यॉर्क लेन्थ पद्धतीचा चेंडू बघा जबरदस्त लेग स्टिक उखडवली गेली आहे आणि काय जबरदस्त रिॲक्शन आलाय गोलंदाजाचं. नव्याने गेलाय फलंदाज मैदानामध्ये तो म्हणजेच आतिश बरफ नावाचा एक नवीन उभरता तारा आपण पाहतोय
की नक्कीच कॉमन क्रिकेटमध्ये तयार होत असताना एक डाहुऱ्याचा फलंदाज साई कृपा राजावळी आणि आई जीवदानी बोळींज या दोन्ही संघाच्या कर्णधारांना आम्ही आमंत्रित करतोय की या ठिकाणी टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये या. ऑन हॅट्रिक असेल आणि त्याच्यासमोर असेल तो म्हणजेच आतिश बरफ. गावदेवी कामन विरुद्ध सोनसरी तांबडमाळ या दोन संघादरम्यान चालू असलेला मॅच. ऑन हॅट्रिक. ओ हो व्हॉट अ बॉल क्या बात आहे. बघा किती चाणाक्ष असायला हवं क्रिकेटमध्ये. गोलंदाज पोचला चेंडूपर्यंत त्याचं लक्ष होतं नॉन स्ट्रायक. जर त्याला हॅट्रिक मिळाली नाही मात्र तरबेज आपल्या खेळपट्टीवर आपल्या कामामध्ये चाणाक्ष होता. त्याला माहिती आहे की फलंदाज थोडासा पुढे आलाय नॉन स्ट्रायक मी यष्ट्या भेदू शकतो नॉन स्ट्रायक मात्र कव्हर केलं नव्हता. दरम्यान अतुल लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा. दरम्यान आपण पाहू शकतो या ठिकाणी जर काय पाहतोय तर वाईड बॉल या ठिकाणी बघायला मिळाला. थोडासा सफळ झाला होता अतिश आणि अतिशला आपण जर पाहिलं तर अगोदरच यष्ट्यांच्या थोडासा बाहेर तो उभा आहे. मात्र आपल्याकडे शफल वाईडचा या ठिकाणी असोसिएशनमध्ये आपण ठेवला नसल्यामुळं काय घडतंय तर अजून 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 एक वाईड. आता मात्र जो वाईड आहे तो वाईड आलाय वाईड लाईनच्या बाहेर. ज्या पद्धतीने अतुल याची स्तुती केली लगेच थोडासा आपण पाहतोय की वेग वाढला दिशा खराब झाली मात्र वेगाची मर्यादा या ठिकाणी राखावी लागेल आणि दिशेची सुद्धा. क्या बाद आहे. सुरेख फटका. चेंडू चालला सीमा रेषेच्या बाहेर. जशास तसं उत्तर दिलं गेत आहे. क्लास वर्सेस क्लास. तेव्हाच या ठिकाणी नक्कीच मजा आली आहे या चेंडू पाहण्यासाठी. आणि शेवटचा जो चेंडू टाकलाय काय जबरदस्त फिनिश झालाय. बघा कशा पद्धतीने चेंडूला हाताळलं. थोडासा शॉर्ट होता चेंडू कारण अगोदरचा जे चेंडू टाकले होते ते जास्त शॉर्ट टाकले होते आणि ते चेंडू बॅटवरती घेतला गेला मिडल केला गेला. आणि बघा आतिश याच्या माध्यमातून जबरदस्त फटका. आणि पाहू शकता ऑन साईडला तो लॉंगॉन असतोय तो शतरक्षक चालला होता त्याला सुद्धा संधी नव्हती. आणि आपण पाहू शकता चेंडू चाललाय बरोबर आमच्या कॅमेरामॅनच्या दिशेनं 6 धावांसाठी षटकार. चला डिंक ब्रेक. जाऊया डीजे यांच्याकडे. ऐकूया सुंदर असं गीत. चला दोन्ही कर्णधार आलेल्या या षटकानंतर आपण दोन षटकानंतर आपण म्हणजेच ही जी 2 षटकं आहेत त्याच्यातलं एक षटक पूर्ण झालंय दुसरा षटक पूर्ण झाल्याच्या नंतर आपण टॉस करणार आहोत ते लक्षात असू द्या. दोन्ही कर्णधार या ठिकाणी उपस्थित झाले. दोन्ही संघांचे आम्ही खूप खूप स्वागत करतोय. तर योगेश आलाय बॉलिंग मार्क वरती. शॉर्ट पिच बॉल. क्या बाद है. ये तो मेरे बायात का खेल है. राकेश गोवारियाला क्वाड बँड विकेटच्या पद्धतीने बाद केला गेलाय. आल्या आल्या लगेच योगेश याने कंट्रोल केलाय राकेश शाला. फलंदाज बाद. एक तुम्हारी तो एक हमारी. काय जबरदस्त. आता मात्र चेतन आलाय. चेतन बारफ उजव्या हाताचा फलंदाज
आणि हा डाव्या हाताचा गोलंदाज आहे मला वाटतं. येस, डाऊन द लेग. वाईट चेंडूची नोंद. वेग बघा चांगला आहे, वेग चांगला आहे, दिशा खराब आहे. आणि जर तुमची दिशा खराब असेल तर दशा खराब व्हायला वेळ लागत नाहीये. योगेश बरोबर याने थोडंसं लक्षात ठेवावं लागेल, कारण की समोरचा जो संघ आहे तो संघ किमान 20 धावांपर्यंत जरी पोहोचला तरी या ठिकाणी मॅच ही तगडी मॅच होणार आहे. क्या बात आहे. अगोदरचा चेंडू डाऊन द लेग टाकला होता, आउटसाइड द ऑप्शन आत्ता टाकलाय आणि निर्धाव चेंडूची समाप्ती झाली. 2 चेंडू टाकून झालेत. 4 चेंडूचा खेळ अजून सुद्धा शिल्लक आहे. 11 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 3 गडी इथे गमावले गेलेत कामान संघाच्या माध्यमातून. राईट आर्म द विकेटचा मारा. ओ क्या बात है, क्या बात है. सुरेख गोलंदाजी. मिडल स्टंप या ठिकाणी आता मात्र उकडवला गेलाय, उद्ध्वस्त केला गेलाय आणि या ठिकाणी चेतन बरफ सुद्धा झालाय बाद. चला आपण आता मात्र आपण पाहतोय काय जबरदस्त चेंडू होता बघा. परफेक्ट मिडल स्टंपवरती चेंडू हाताळला गेला होता. वेगवान चेंडू होता. पुन्हा आपण जर पाहिला 11 धावा. इथे धावा वाढत नाहीत, गडी बाद होण्याची संख्या वाढते बघा. आदरणीय सन्मान्य जयवंत भगले यांना विनंती असेल स्टेजवरती येऊन. असं नसतं बाबा, इथे झेल होऊ शकतो. 1 बाउन्स. वेलकम बाउंड्री आले मी म्हणेन गुरु याच्या बॅटमधनं. आदरणीय सन्मान्य जयवंतजी भगले दादांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतोय दादा या. आणि असं नसतं बा, आज शेवटचा दिवस आहे, भरपूर पाहुणे या ठिकाणी आज आपल्याला लाभतील. तर जयवंत दादा भगले यांचं खूप खूप स्वागत आहे दादा. मस्त एकदम. तर मॅच सुरू आहे ते म्हणजेच तांबडमाळ आणि कामन या दोन संघादरम्यान. धाव संख्या झाली ती 15, गडी बाद झाले ते 4 आणि अजून सुद्धा 2 चेंडू शिल्लक आहेत. ओ वा, क्या बात आहे, क्या बात आहे. आल्या आल्या मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न इथे मात्र यशस्वी झालाय. अटॅकिंग बॅटिंग करत असताना इथे मात्र गुरुनाथ षटकारासाठी या ठिकाणी चेंडूला पाठवलाय. धाव फलक झालंय 21 आणि आता मॅच बनणार आहे. कारण मी म्हटलं होतं की 20च्या पुढे जर किंवा 20 धावसंख्या जरी झाली तरी सुद्धा मॅच बघायला मजा येणार आहे. गुरुनाथ याच्या माध्यमातून जबरदस्त फटका खेळला होता. शेवटचा चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहे. मात्र हा जो आता दाखवला तो आत्ता ताजा ताजा आलेला षटकार या ठिकाणी दाखवलाय. ताजा म्हटणं गरजेचं आहे कारण की आज 30+ आहे. प्रत्येकाला ताजंच हवं असतं. षटकारासाठी 5 षटकार मारा लगातार आणि 6 किलो चिकन क्षितिज घरज चिंचोटी यांच्या माध्यमातून मिळवा हे पारितोषिक लागू आहे. गुरु याच्या बॅटमधनं अजून एक मोठा फटका आणि अजून एक षटकार. क्या बात आहे. माहोल या ठिकाणी बनवलाय गुरु याने. किती धावा बनवल्यात तर आल्या आल्या मला वाटतं 3 चेंडू मध्ये 14 धावा 16 धावा करून तो नाबाद राहिलाय. धावसंख्या झाली एकूण 27 धावा. चला टॉस कडे आपण जाणार आहोत. प्रदीप लोखंडे यांना आपण आमंत्रित करूया टॉस साठी. चला आपण टॉस करतोय. जयवंतदादांच्या शुभ हस्ते आपण या तिसऱ्या सामन्याचा टॉस करतोय. पहिल्या फेरीतील लढत आपण पाहणार आहोत. साईकृपा राजावली आणि जीवदान 11 बोलिंज अशा दोन संघादरम्यान लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. काटा असा कॉल आहे आणि पाहूया काय ते. काटा आलेला आहे. पाहुण्यांना विनंती असेल आपण जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. धनराज पुन्हा एकदा सांगतो की आपण ज्यावेळेस टॉस करण्यासाठी याल त्यावेळेस अगोदर आपला जो निर्णय आहे तो आपण तिकडे घेऊन यायचा असतो, लक्षात घ्या.
टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? फील्ड फर्स्ट. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. या मैदानावरती तुम्ही 3 ते 4 मॅचेस केले आहेत, परफॉर्मन्स देखील खूप चांगला राहिला आहे. खेळपट्टी आणि मैदान याबद्दल काय म्हणशील? हो नक्कीच मैदान खूप छान आहे. आणि जे आयोजन नियोजन केलंय याबद्दल काय म्हणशील? हो नक्की खूपच छान आहे आयोजन पण. शुभेच्छा असतील. सनील, तुम्ही टॉस गमावलाय, तुम्हाला अगोदर बॅटिंग करायची आहे. हा निर्णय मनासारखा लागलाय, मनाविरुद्ध लागलाय? मनाविरुद्ध लागलाय. टॉस जिंकला असता तुम्ही देखील क्षेत्ररक्षण केलं असतं, बॅटिंग करायची. बॅटिंग करत असताना की धाव बनवण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45 पर्यंत नेण्याचा प्रयत्न करू. तुमच्यासाठी हे मैदान कशा प्रकारे ठरलंय? या सीझनमध्ये देखील खूप चांगला परफॉर्मन्स दिला तुमच्या संघाने आणि मागच्या वर्षी देखील एक ट्रॉफी फटकावलेली आहे. ही खेळपट्टी आणि हे मैदान याबद्दल काय म्हणशील? ग्राउंड खूप चांगला आहे आणि इकडचे स्टेज पण चांगले बांधले आहे. चला, शुभेच्छा असतील. मॅच देखील स्टार्ट होतोय. एका बाजूने आपण कामन संघ पाहतोय, तर एका बाजूने ताबडबल संघ. दोन्ही संघ लोकल संघ आहेत. एक चांगली मॅच या दोन संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओर टू कमेंट बॉक्स. क्या बात आहे. सनील थोडासा लाजत होता, मात्र फोनवरती बोलणं आणि मायक्रोफोनवरती बोलणं ह्याच्यामध्ये फरक आहे. तर 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये किती धावांची गरज? 28 धावांची गरज. थोडासा माहोल बनवलाय जो गुरुनाथ याने, त्याला पुढे कंटिन्यू करावं लागेल गोलंदाजाच्या माध्यमातून. बघा, चेतन याला अगोदर षटक दिलं नव्हतं, आता त्याला पहिल्यांदाच आणलंय. आणि का तर इथे अतुल याचा संघ आहे किंवा योगेश असेल, थोडासा फिरकी मारा या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. क्षेत्ररक्षण बघा कशा पद्धतीने सजवलं गेलंय. एक शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये, त्यानंतर थर्ड मॅन वाईडिश गलीच्या जागेवरती नेऊन ठेवलाय आणि कव्हर हा पॉइंटच्या थोडासा साईडला केलाय 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. पहिला चेंडू, ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, परफेक्ट डिलिव्हरी या ठिकाणी हाताळली गेली आहे. जबरदस्त. आणि आपल्याला जे बघायला मिळते ना या मैदानामध्ये, काय तर दोन संघ तुल्यबल ज्या वेळेस एकमेकांसमोर उभे टाकले जातात, कारण ज्या पद्धतीने आपण पाहू शकतात की या मैदानावरती खेळतात, तेव्हा एक चांगली मॅच प्रेक्षकांना बघायला मिळते. ह्या मॅचेस आठवणीमध्ये राहणाऱ्या मॅचेस होतील, जेव्हा कामन आणि तामणमाळ ज्या एकमेकांचे असलेले फ्रेंड एकमेकांसमोर प्रतिस्पर्धी जेव्हा उभे राहतात, तेव्हा एक टक्कर बघायला मिळते. ती टक्कर या ठिकाणी एक हेल्दी कॉम्पिटिशन असते. ती हेल्दी कॉम्पिटिशन आज आपल्याला या मैदानामध्ये बघायला मिळते. बघा, हा प्रेशर आहे, हा थोडासा प्रेशर आहे. मनामध्ये चाललेली जी काहीतरी पूर्वतयारी आहे, ती पूर्वतयारी त्यांना एक पाऊल मागे टाकायला भाग पडते. जेव्हा एखादा खेळाडू मागे येतोय ना, एखादा गोलंदाज एखादा जेव्हा मागे येतोय आपल्या रनअपवरती, तेव्हा असं म्हटलं जातं की वाघ जेव्हा मागे पाय घेतो तेव्हा त्याची उडी मोठी असते. तसाच गोलंदाज सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय. हलक्या हाताने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता, पुल करण्याचा प्रयत्न होता आणि योगेशाचा हा आवडता शॉट आहे. मात्र गतीमध्ये थोडंसं परिवर्तन होतं. बघा, अगोदरचा चेंडू आणि आत्ताचा चेंडू थोडासा थांबून चेंडू गेला. या ठिकाणी आपण पाहू शकता लेफ्ट आर्म गोलंदाज हा क्रिकेटमध्ये नेहमी इफेक्टिव्ह ठरत असतो, म्हणून म्हटलं जातं की लेफ्ट इज ऑलवेज राईट इन क्रिकेट. हे नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा बघायला मिळत आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा पुन्हा एकदा. शॉर्ट पिच बॉल चेंडूला खेळलाय, त्या ठिकाणी तन्मय सहजतेने या ठिकाणी योगेशला माघारी पाडलं जाईल, कारण ज्या पद्धतीने बाद केलंय त्याला, हा शॉट खेळणं भाग पडलं होतं त्याला त्या ठिकाणी, आणि म्हणूनच नक्कीच या ठिकाणी ती तयारी केली होती लेफ्ट आर्म गोलंदाजाची. त्यामध्ये फसलाय गोलंदाज योगेश आणि बाद झालाय. तारप्यावर घेतलाय सोंग पुरी तुझा मैतर कोण, गावाला झाली ग बोम न पुरी आता करू नको ढोंग. नव्यानं फलंदाज वैभव मैदानाच्या आतमध्ये जातोय खेळण्यासाठी. वैभव दळवी
मात्र एक फलंदाज बाद केलाय तुम्ही आणि एक फलंदाज बाद झाला म्हणजे सर्व काही जिंकलं असं नाही. अजून अजून मैदानामध्ये आहे, अजून वैभव आहे, अजून काही फलंदाज त्यांच्याकडे आहेत आणि जेव्हा हे फलंदाज आपला सूर बसतील तेव्हा मात्र थोडंसं टेन्शन उभं होईल ते गावदेवी कामन संघाला. मात्र डॉट आणि विकेट हे दोनच पर्याय सध्या तरी मी म्हणेन उरलेले आहेत. जेव्हा अतुल स्ट्राईकला जाईल तेव्हा आपल्याला खरी कसोटी या ठिकाणी पाहायला मिळेल, खरी परीक्षा बघायला मिळेल ती गोलंदाजाची. आणि अतुल हुशार आहे, तो 9 सेकंडवरती उभा आहे, त्याला माहिती आहे हे षटक जे आहे ते हे षटक जरी पार केलं तरी सुद्धा मी हा सामना घेऊन जाऊ शकतो. दरम्यान हा चेंडू आपण पाहू शकतो काय घडतंय काय बिघडतंय. आता स्ट्राईक झाले रोटेट, जोपर्यंत अतिश त्या ठिकाणी येईल चेंडूला उचलेल आणि फेकेल तोपर्यंत एक धावेचा वेळ होता. एक धाव पूर्ण झाली, धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 2 वरती. काय कशाला उतरायला चालेल इकडे आहे का नाही जागा, मी इथेच बोलू ना त्यांना, इथेच बोलू. चला बसण्यासाठी जो पवेलियन आहे खेळाडूंना बसण्यासाठी तिकडेच आपण ट्रान्सफर व्हायचं आहे आणि जेव्हा तुमचा मॅच होईल तेव्हा तेव्हा पवेलियन प्लेयर्स पवेलियन सोडून द्यायचं, खेळाडू कक्ष सोडायचा आहे लगेच. लक्षात असू द्या, प्रत्येक संघाला विनंती असेल कारण की आपल्याला टीम 94 यांच्या माध्यमातून ते स्पॉन्सर झालं आहे तर त्याचा वापर करणं गरजेचं आहे. शपळ्यान क्रॉस करण्याचा प्रयत्न, टायमिंग नक्कीच चांगली झाले. गुरुनाथ त्या ठिकाणी आहे आणि गुरुनाथच्या जकडनं क्षेत्ररक्षण चांगलं होत असतं हे आपल्याला बघायला मिळतंय. पुढे मध्ये बांधून ठेवलंय ते म्हणजेच अतुल याला आणि त्याचा स्ट्रॉंग झोन त्याचा वीक झोन नक्कीच त्याची स्टडी थोडीफार झाली असेल आणि त्याच्यावरती कशी गोलंदाजी करायला पाहिजे हे सुद्धा नक्कीच प्लॅन झालं असणार. आणि आता किती चेंडूमध्ये किती धावांची गरज आहे तर 7 चेंडू आणि 25 धावांची गरज. काय करा ते आताच करा, वेळ कोणासाठी थांबत नाही. ज्याने घड्याळ बनवलं त्याने घड्याळाचा शोध लावला, त्याच्यासाठी सुद्धा वेळ थांबला नाही. त्यामुळं आपण पाहू शकतो की टाइम इज मनी, वेळेला महत्व हे नक्कीच जायला हवं. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, शरीरापासून थोडासा लांब ठेवला जातोय चेंडू, पाहणं गरजेचं आहे. दरम्यान एक निर्धाव चेंडू बघायला मिळाला, सुंदर क्षेत्ररक्षण गोलंदाजी केली आणि षटक जे हाताळलं. आता मात्र गोलंदाज जो आता आपण पाहिला चेतन बरफ याने उत्कृष्ट अशी सुरुवात करून दिली. मात्र प्रेक्षकांनो मी एकच सांगेन अजून सुद्धा मॅच संपलेला नाही आहे. 28चा टार्गेट आहे आणि विनंती असेल घाई करा जा, पुन्हा पुन्हा टीम मीटिंग करू नका. कामन संघ विनंती असेल, कामन संघाला विनंती कृपया करून पुन्हा पुन्हा टीम मीटिंग करू नका कारण आज वेळ कमी आहे, दिवस सुद्धा लहान आहे. पुन्हा पुन्हा या गोष्टी होता कामा नये. अन्यथा पंचांना विनंती असेल तर या गोष्टी पुन्हा होत असतील तर एक अतिरिक्त खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये घेऊया यानंतरच्या मॅचेसमध्ये. हां आणि टायमर लावावा लागेल. किमान 3 ते 4 षटकांचा अंतिम सामना व्हावा हीच अपेक्षा असेल कारण की कमी ओव्हरच्या मॅचेस प्रत्येकाकडे 2 गोलंदाज ठरलेले असतात, ते 2 षटकं टाकतात आणि त्यानंतर आपण पाहतोय की मग फायनल कोणीतरी 2 गोलंदाजवाला घेऊन जातो, 2 गोलंदाज 2 फलंदाज, ती मॅच वन साइड होते. विनंती असेल थोडीशी घाई करा, थोडा क्विक असायला हवा. अरविंद बरफ मैदानामध्ये आलेले आहेत बघा, थोड्याशा उशिरानं का होईना मात्र ते या ठिकाणी पोचलेले आहेत आणि अर्थातच त्यांच्याकडे अनुभव भरपूर आहे. आणि सध्या तरी सामना आपण पाहतोय की जड झालाय तो तामणमाल संघाला आणि सोपा आहे प्रवास या सामन्याचा तो कामन संघासाठी. मात्र अतुल मैदानामध्ये अजून आहे, अतुल वन मॅन शो दाखवू शकतोय, त्याने दाखवलाय आणि अतुल्याला ते करावं लागेल जर स्वतःच्या संघाला जिंकवायचं असेल. तन्मय ऑन साइडला चेंडूला खेळलाय क्षेत्ररक्षक सचिन कवले आणि या ठिकाणी खेळ खलास केलाय अतुल ठाकरे नावाच्या खेळाडूचा. सुडका निसून लाल ग नकर माझे जीवाचं हाल ग, जीवलव तुला मी फार ग मैत्रीणा विचार ग.
नव्यानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय खेळण्यासाठी, तो म्हणजेच अजय कानात. आणि अजय आता स्ट्राईकला येणार आहे. 5 चेंडूमध्ये अजून सुद्धा 25 धावांची गरज आहे. मॅच अजून सुद्धा संपलेला नाही आहे, कारण आपण पाहतोय की एका चेंडूमध्ये जर 10 ते 12 धावा होऊ शकतात, तर 5 चेंडूमध्ये 25 धावा सुद्धा होऊ शकतात. तुमचा दृष्टिकोन फार महत्त्वाचा आहे, तुमचा ॲटिट्यूड फार महत्त्वाचा आहे. तो पॉझिटिव्ह असेल की मग निगेटिव्ह. जेव्हा दवाखान्यात जातो तेव्हा पॉझिटिव्ह नसायला हवं, मात्र इथे ते असायला हवं. बघा, जागा बदलते तसाच दृष्टिकोन बदलतो. आता 4 चेंडू आणि 25 धावा. तन्मय याने मात्र पहिल्याच चेंडूमध्ये दर्शवलं की मी कुठल्या मनस्थितीमध्ये गोलंदाजी करतोय. परफेक्ट चेंडू टाकले जातात. 4 चेंडू 25 धावांची गरज. रंगतदार स्थितीमध्ये अजून सुद्धा मॅच आहे, पाहणं गरजेचं आहे. रनअप मध्ये थोडासा बिघाड, आणि आपण पाहतोय आमचे आयोजक अजित घरत यांचं आगमन झालंय, त्यांचे मी खूप खूप स्वागत करतोय. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. इनसाइड आउट करून खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक आहे, एका हातामध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न. बघा, एका बाजूने मॅच थोडीशी झुकते आहे, मात्र जोपर्यंत क्रिकेट पूर्ण होत नाहीये शेवटचा चेंडू, तोपर्यंत आपण सांगू शकत नाहीये, कारण की क्रिकेटने अशा भरपूर गोष्टी आपल्याला दाखवलेल्या आहेत. सकाळच्या सत्रामध्ये बघा गाड्यांची उपस्थिती बघा, कारण की आज 31चा दिवस आहे. वाईट बॉल आपण पाहू शकताय. प्रेक्षक या ठिकाणी वाढू लागलेले आहेत, आणि जर कोणी मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले असेल तर आमची विनंती आहे की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हावं. वैभव याचा हा फटका डीप स्क्वेअर लेग रिजनमध्ये, जिथे चेतन आहे. चेंडूला उचललं जात आहे, फेकलं जात आहे, तोपर्यंत धावफलक पुढे सरकतोय, तो म्हणजेच 6. भरपूर मागे पडलाय तांबडमाल संघ. 2 चेंडू अजून सुद्धा शिल्लक, आणि 22 धावांची गरज अजून सुद्धा आहे. षटक हो, या ठिकाणी आपण पाहू शकता वाईट बॉल. वाईटने धावफलक थोडंसं पुढे सरकेल. 7. 2 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. एज लागलाय. लॉंग स्टॉप रिझर्व मध्ये चेंडू जाईल का नाही, तिकडे चांगलं शतरक्षण झालंय विलास याच्या माध्यमातून. बघा, एक चांगला मॅच होईल अशी अपेक्षा होती, मात्र जेव्हा फलंदाज अतुल ठाकरे बाद झाला त्यानंतर थोडासा शोल्डर डाऊन केलेत, आणि अर्थातच इट इज अ बॉम्बिंग करणारा जो खेळाडू होता तो बाद झाला. मात्र इथे शेवटच्या चेंडूवरती एक बॉम्ब पडला षटकाराचा, आणि षटकाराने जास्त इफेक्ट पडणार नाहीये. धावफलक मात्र पुढे सरकला जातोय. 13 धावा किती तर 14 धावाने पराभूत झालाय, तो म्हणजेच सोनसरी तांबडमाळ संघ. आणि शेवटच्या षटकामध्ये गुरुनाथ याने टाकलेल्या त्या 2 षटकार सीमारेषेच्या बाहेर आणि 1 चौकार या इफेक्टिव्ह ठरल्या असं सांगायला लागेल, आणि त्याच धावा इथे लाभदायक ठरलेल्या आहेत. त्या म्हणजेच गावदेवी कामन संघासाठी मॅन ऑफ द मॅच नो डाऊट गुरुनाथ. तर जाऊया डीजे यांच्याकडे, ऐकूया सुंदर असं गीत, आणि त्यानंतर प्रदीप लोखंडे यांना. और जेवून जा बाजाराला